आपल्याला पचलं पाहिजे, तो गहू आपण खाल्लेला आहे आणि त्या गव्हावर देशाची सुरुवात केलेली आहे आणि आज आपला देश जो आहे ते 6व्या क्रमांकावर मोठा आहे। आणि अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात की भारतापासून जी ते सावध आहे आणि आपण प्रगती करतो। ही आतापर्यंत जी प्रगती केलेली आहे ती कोणी केली? स्वातंत्र्य आपल्या पूर्वीच्या पिढीकडे मिळालं आणि आपण जो देश केला आणि आता या अवस्थेत आलेला देश जो आहे तो आपण तरुण पिढीकडे हे करतोय, हवाली करतोय देश। तर आपल्या काही मागण्या आहेत, आम्ही झाड लावलं, वाढलं, काही फळं येऊ लागले, त्याची दोन आम्हालाही द्या। आणि विशेषतः आम्ही इथे जे शहरामध्ये आहोत आम्हाला तशी काही गरज नाही, परंतु आज खेड्यामध्ये जो गरीब माणूस आहे त्याला गरज आहे काहीतरी पेन्शन देण्याची, त्याच्याकडे बघण्याची। आणि त्याही लोकांना तिथून सॅक्रिफाय केलेलं आहे। ही तरुण मंडळी इथं नोकरीला मोठ्या शहरामध्ये येतात आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तिथे सोडतात, त्यांच्याकडे बघणार कोण? ही जी त्यांची मुलं इथे शहरामध्ये आलेली आहेत ती मुलं देशाच्या प्रगतीसाठी झालेली आहेत। मग त्यांनी त्यांची मुलं सॅक्रिफाय केली केवळ परिवारामध्ये आणि देशाने म्हणजे आपण शेवटी राजकीय लोकांच्याकडे जातो, वेळोवेळी आपण त्यांच्याकडे मागण्या करतो हे आणि वेळोवेळी निवडणुकीची वेळ आली की ते आपल्याला आश्वासन हो आम्ही हे करणार होतो, आम्ही ते करणार होतो। अहो पण काय करणार, आम्हाला राजकीय आचारसंहिता लागू आहे निवडणुकीची, म्हणून आम्ही काही करू शकत नाही। आता अजून निवडणुकीला 1.5 वर्ष आहे, तेव्हा आजच तुम्हाला आम्ही हे देतो, इशारा देतो की बाबाला जे करायचं असेल तर आता निवडणुकीच्या पूर्वी करा, नुसतं आम्हाला आश्वासनं देऊ नका। जर तुम्ही ती आश्वासनं देणार असाल तर तुमच्या पराभवाची आचारसंहिता आजपासून लागू झालेली आहे राजकीय लोकांना असं समजा। आणि हे काम जे आहे आज जे राज्यकर्ते त्या राज्यकर्त्यांचं हे काम आहे, त्याचे साधे प्रश्न असतात आपले ज्येष्ठ नागरिकांचे ते देखील सोडवतात। या CBD रेल्वे स्टेशनचं उदाहरण घेऊया। आम्ही 3 वर्षापूर्वी स्टेशन मास्तरला भेटलो, त्याला सांगितलं की तुमच्या 2 खिडकी आहेत, त्याच्यामध्ये एका खिडकीवर तुम्ही 2 सीट म्हणजे 2 जनरल आणि 1 ज्येष्ठ हे ठेवतात। कधी कधी आम्हाला इतका वेळ लागतो म्हणून त्या लाईन गेलो असतो तर लवकर तिकीट मिळालं। उद्देश काय तर ज्येष्ठ नागरिक या अपंग आणि या त्यांना सुविधा मिळते, पण ती साधी मागणी सुद्धा 3 वर्षात अहो तुम्ही काय म्हणता आम्ही अजून एक 3री खिडकी मागवली, आज 3 वर्ष झाले यांची 3री खिडकी आलेली। आज आमची मागणी तुमची 3री खिडकी येऊ द्या, नाही कमीत कमी जी तुमची एक खिडकी आहे 2:1 रेशो ही 1:1 रेशो करा, एवढी साधी भेट। आज हे रेल्वे स्टेशन जे आहे 21व्या शतकातलं रेल्वे स्टेशन आहे। हे बघा याच्यामध्ये खड्डे ज्येष्ठ नागरिक खाते पडतात, येथून हाडं दुखतात, तो तिथला स्लोप आहे, त्याच्यातून कितीतरी लोक पडतात, हे दिसत नाही आहे ना, पण दिसूनही काहीही करायचं नाही ही वृत्ती याची आहे आणि ती वृत्ती नष्ट व्हावी म्हणून हे आपण जे आहे ते सगळं हे आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण जे आहे ते इथं जमा झालेलो आहे आणि आपणही मोठ्या संख्येनं आलेला आहात आणि आपण आपल्या मागण्या आपण तर सांगतो आणि लोकांनाही कळायला पाहिजेत ते आमच्या मागण्या, कारण आपले 10 केले 5 नाही। आता जे आहे आम्ही जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय, नवीन पिढीसाठी करतो। वृद्धाश्रम पाहिजे, आपण कसंही फॅमिलीमध्ये राहतो, ही नवीन मंडळीला वृद्धाश्रमाशिवाय दुसरी जागा नाही, तर त्याची मागणी आमची ही आहे की एक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम स्थापन करा, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल ते नसतील। तर ह्या आपल्या ज्या आहेत त्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी आपण जमा झालेलो लोकांच्या कानावर पडावं। तसंच आज जे रुलिंगमध्ये राजकीय लोक आहेत त्यांच्यासाठी काही छोट्या मागण्या असतात, तुम्हाला भ्रष्टाचारासाठी एवढा मोठा पैसा आहे त्याच्यातला थोडा अमाऊंट लोकांच्यासाठी द्या, लोकांच्या कल्याणासाठी द्या, ही आमची मागणी आहे। एवढं बोलून मी 2 शब्द संपतो। आता आपल्यासमोर बेलापूर संघाचे ज्येष्ठ शक्ती, ज्येष्ठ शक्ती, ज्येष्ठ शक्ती, ज्येष्ठ शक्तीचा, ज्येष्ठ शक्तीचा